नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो, कशा आहात तुम्ही सगळे? तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. तर मित्रांनो, आज आहे 16 जून, म्हणजेच रविवारचा दिवस. तर मित्रांनो, पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना विनंती करू इच्छितो की आपण हे चॅनल आपल्या मराठी माणसाला आर्थिक साक्षर करण्यासाठी ह्या ठिकाणी बनवलेलं आहे. सो ह्या चॅनलचा लाभ घेण्यासाठी आणि अशाच नवीन डेली अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा, जेणेकरून जास्तीत जास्त मराठी लोक आपल्या चॅनलशी ह्या ठिकाणी जोडले जातील. तर चला मित्रांनो, जास्त वेळ दौडता सरळ आपण ह्या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी 2 इम्पॉर्टंट अपडेट्सबद्दल तुम्हाला ह्या ठिकाणी माहिती देणार आहे. हे 2 जे इम्पॉर्टंट अपडेट्स आहेत मित्रांनो, ते आज मला ह्या ठिकाणी मला मिळाले इंटरनेटवरून. आणि मला असं वाटलं मनापासून की हे तुमच्याशी शेअर केले पाहिजेत, कारण दोन्ही जे स्टॉक्स आहेत ते एकदम मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून यांनी खूप चांगले रिटर्न्स ह्या ठिकाणी पोस्ट केलेले आहेत. सो मित्रांनो, जो पहिला स्टॉक आहे त्याचं नाव काय आहे? ऑरियन प्रो सोल्युशन्स लिमिटेड. तर मित्रांनो, ही कंपनी जी आहे ती एक टेक कंपनी आहे. आणि कंपनी काय करते, जे काही सॉफ्टवेअर सोल्युशन्स आहे ती कंपनी ह्या ठिकाणी प्रोव्हाइड करते कोणाला, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, बँक्स, ओके, ज्या काही फायनान्शियल इंडस्ट्री जी आहे त्याला ही काय करते, टेक्निकल जी काही सॉफ्टवेअर्स आहेत ती सॉफ्टवेअर्स ही कंपनी प्रोव्हाइड करते. म्हणजे थोडक्यात एक IT कंपनी असं तुम्ही ह्या ठिकाणी म्हणू शकता. $2,702.50 ही ह्या ठिकाणी प्राईस आहे. आणि लाँग टर्ममध्ये मित्रांनो रिटर्न बघू शकता तुम्ही, किती चांगला रिटर्न ह्या कंपनीने अद्यापपर्यंत दिलेला आहे. 2005 पासून 3,378% रिटर्न ह्याने अद्यापपर्यंत ह्या ठिकाणी दिलेला आहे. आणि IT कंपनी असल्यामुळे मित्रांनो, ह्याचे जे काही बिझनेस मॉडेल आहे ते एकदम असेट लाईट मॉडेल असतं. त्यामुळे ह्या कंपन्या ज्या असतात, जर चांगले फंडामेंटल्स असतील तर खूप चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी ग्रो करतात. तर चला मित्रांनो, आता आपण पाहूया की ह्याविषयी न्यूज ह्या ठिकाणी काय आलेलं आहे. सो मित्रांनो, कंपनीने केलेला आहे बोनस इश्यू. येस मित्रांनो, बोनस इश्यू केलेला आहे. आणि हा बोनस कितीचा आहे? 1:1चा बोनस आहे. म्हणजे जर तुमच्याकडे एक स्टॉक असेल तर ह्या ठिकाणी तुम्हाला काय मिळणार आहे? आणखीन एक स्टॉक ह्या ठिकाणी कंपनीच्या माध्यमातून ह्या ठिकाणी दिला जाणार आहे. म्हणजे आता एका ठिकाणी तुम्हाला 2 स्टॉक्स ह्या ठिकाणी मिळतील. आणि ह्याची रेकॉर्ड डेट काय आहे मित्रांनो? रेकॉर्ड डेट आहे 30 जून. म्हणजे 30 जूनच्या अगोदर जर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये ह्याचा एक शेअर असेल तर त्याचे 2 शेअर्स ह्या ठिकाणी बनवले जाते. अर्थातच ह्या ठिकाणी बोनस मिळाल्यानंतर प्राईससुद्धा या शेअरचं काय होणार आहे मित्रांनो? ॲडजस्ट होणार आहे. ही पण गोष्ट ह्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. सो आता हा स्टॉक तुम्ही खरेदी केला पाहिजे का नाही? सो ह्याविषयी मित्रांनो आपण थोडेसे फंडामेंटल्स विषयी चर्चा करूया. तर मित्रांनो, आता ह्या ठिकाणी बघितलं तुम्ही तर स्टॉक ऑलरेडी लाईफ टाईम हायला हा काय करतोय? ट्रेड करतोय. फर्स्ट थिंग, कंपनीचे जे फंडामेंटल्स आहेत ते फंडामेंटल्स ठीकठाक आहेत. 7,436 कोटीचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे आणि 52चा PE आहे, जो थोडासा आपल्याला ह्या ठिकाणी जास्त वाटतोय. आणि कंपनी एक मिड कॅप कंपनी आहे. ओके, बुक व्हॅल्यू ₹362 आहे. कंपनीचे ROC आणि ROE खूप चांगले आहेत या ठिकाणी. आणि मित्रांनो, जर आपण थोडंसं खाली गेलो तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कंपनीची जी काही सेल्स आहे ती सेल्स काय कंपनीची, म्हणजे ठीकठाक सेल्स ह्या कंपनीची आहे. कालांतराने सेल्स काय झालेली आहे? वाढत वाढत ह्या ठिकाणी गेलेली आहे, असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे. प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता, प्रॉफिट जे आहेत कंपनीने फक्त काही 2 वर्षातच, मला वाटते इतक्या वर्षामध्ये, म्हणजे 2013 पासून फक्त 2 वर्षामध्ये कंपनीने काय केलेलं आहे? मेजर ह्या ठिकाणी लॉस केलेला आहे. अदरवाईज कंपनी काय आहे? प्रॉफिटमध्ये आहे. आणि जर कंपनीचे रिझर्व्स बघितले तर रिझर्व्स खूप चांगले आहेत. कंपनीचे 900 करोडचे रिझर्व्स कंपनीकडे अद्यापपर्यंत आहेत. आणि बॉरोइंगचा जर तुम्ही विचार केलात तर मित्रांनो, ह्या ठिकाणी बॉरोइंगसुद्धा कंपनी काय करते? 2021 पासून ह्यांनी आपली कर्ज खूप ह्या ठिकाणी कमी कमी करत ह्या ठिकाणी आणलेली आहेत. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही फंडामेंटल्स बघितले तर खूप चांगले आहेत. प्रमोटर्सचा जर बघितलं तर प्रमोटरची होल्डिंग थोडीशी ह्या ठिकाणी कमी झालेली आहे, 26.89%. अर्थातच मित्रांनो, ही एक IT कंपनी आहे आणि IT कंपनीमध्ये जी आहे ती खूप जास्त अनसर्टन्टी असते. खूप जास्त ह्या ठिकाणी मंदीचा माहोल ह्या ठिकाणी अचानक ह्या ठिकाणी बनवू शकतं. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला तर फंडामेंटल्स ठीकठाकच आहेत कंपनीचे. फक्त 2 गोष्टी ह्याच्यामध्ये खटकण्यासारख्या आहेत. मार्केट लाईफ टाईम हायला आहे आणि सेकंड म्हणजे प्रमोटरची होल्डिंग. ओके, सो त्यामुळे काय होऊ शकतं? मार्केटमध्ये थोडीशी मंदी आली, मार्केट थोडंसं फिरलं तर स्टॉक खूप ज्या ठिकाणी काय होऊ शकतो? ड्रास्टिकली फॉल ह्या ठिकाणी होऊ शकतो. त्यामुळे IT किंवा तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणं ही एक फार म्हणजे फार जोखमीची गोष्ट असते. जर तुम्हाला ह्या स्टॉकमध्ये बाईंग करायची असेल तर तुम्ही करू शकता मित्रांनो, हा सर्वस्वी तुमचा कॉल आहे. बट ह्या ज्या काही ह्याच्या डिसॲडव्हान्टेजेस आहेत त्या मी तुम्हाला ऑलरेडी ह्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. IT कंपनीपासून जनरली मी तर लांब राहतो. आजपर्यंत एकाही IT कंपनीमध्ये मी ह्या ठिकाणी गुंतवणूक केलेली नाही आहे. पण जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, सो पोर्टफोलिओचा अत्यंत कमीतल्या कमीत भाग ह्या ठिकाणी तुम्हाला IT कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केला पाहिजे, असं माझं ह्या ठिकाणी मत आहे. ओके, सो चला आता आपण नेक्स्ट अपडेटकडे ह्या ठिकाणी वळूया. जर नेक्स्ट अपडेट मित्रांनो आलेला आहे ते आलेलं आहे कशाबद्दल? BEL बद्दल. ओके, म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्सबद्दल. आणि मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की कंपनी काय करते? कंपनी ह्या ठिकाणी काय करते? तर आपले जे काही इंडियन डिफेन्स सिस्टम आहे, ओके, म्हणजे इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, ओके, एअरफोर्स, त्यांना काय करते ही कंपनी? जे काही इलेक्ट्रॉनिक सोल्युशन आहे ते ह्या ठिकाणी काय करते? प्रोव्हाइड करण्याचं काम करते. आता ह्यांची जी काही उत्पादने आहेत ती काय आहेत? रडार, शस्त्र प्रणाली, ओके, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, ओके, एव्हिओनिक्स, ओके, जे काही आपले
डिफेन्समध्ये लागणारे जे काही इलेक्ट्रॉनिक गोष्टी आहेत त्या सगळ्या सेमीकंडक्टर्स वगैरे ह्या सगळ्या प्रोव्हाइड करण्याचं काम ही कंपनी ह्या ठिकाणी करते. आता ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, ह्यामध्ये आलेला आहे बाईंग कॉल. ओके, एका ब्रोकरने, एक खूप दिग्गज ब्रोकर आहे, त्या दिग्गज ब्रोकरने काय केलेलं ह्या ठिकाणी बाईंग कॉल ह्या ठिकाणी दिलेला आहे. सो आता आपण पाहूया की ह्या ठिकाणी जर तो बाईंग कॉल आहे, तो बाईंग कॉल कितपत ह्या ठिकाणी घेणं योग्य ठरेल. कारण कंपनी ऑलरेडी लाईफ टाईम हायवर ह्या ठिकाणी ट्रेड करते आहे आणि ह्यामध्ये जर बाईंग कॉल दिला असेल सो आपण तो पडताळून पाहणं फारच जास्त ह्या ठिकाणी काय आहे, आवश्यक आहे. सो त्या अनुषंगाने मी काय करतोय, हा स्टॉक थोडासा पडताळून पाहण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी वीकली टाईम फ्रेमवरती जर आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी पाहू शकता ऑलरेडी स्टॉकने काय बनवलं होतं, एक लाईफ टाईम हाय बनवलेला होता 323 रुपयाचा. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता स्टॉक काय करतोय, पुन्हा तो जो हाय आहे तो तोडण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न करतोय. थोडंसं डेली टाईम फ्रेमवरती आपण ह्या ठिकाणी गेलोत तर डेली टाईम फ्रेमवरती तुम्ही पाहू शकता लाईफ टाईम बनवून एक मोठा क्रॅश आला स्टॉकमध्ये. ओके, 234 रुपयापर्यंत हा स्टॉक काय झाला, खाली गेला. म्हणजे साधारणतः मला वाटते लो 230 रुपयांपर्यंत ह्याचा लो होता. म्हणजे स्टॉक साधारणतः मला वाटते 20% जास्त ह्या ठिकाणी पडलेला होता. म्हणजे 27% फॉल स्टॉकमध्ये आला आणि पुन्हा स्टॉकने रिकव्हरी केली, एकदम रॅपिड रिकव्हरी स्टॉकने केली. आता स्टॉक काय करतोय, पुन्हा एकदा हा जो काय याचा लाईफ टाईम हाय आहे गाईज, हा तोडण्याचा प्रयत्न करतोय. सो ह्या ठिकाणी असं म्हणणं आहे मोठमोठ्या ब्रोकिंग हाऊसेसचं की हा हाय जर ह्या स्टॉकने तोडला तर येत्या काही दिवसांमध्ये 400 रुपयांचे टार्गेट्स ह्या ठिकाणी दिसू शकतात. सो मित्रांनो, आता आपण ह्या ठिकाणी ह्याच्यामध्ये बाईंग करायची आहे का नाही. सो मित्रांनो, कंपनी फंडामेंटली खूपच चांगली आहे, ह्याविषयी मी ऑलरेडी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. कंपनीच्यावर जी जर कर्ज वगैरे जर तुम्ही बघितलेत, मार्केट कॅपिटलायझेशन खूप छान आहे. ओके, कंपनीवरची जर कर्ज बघितली तर कंपनी ऑलमोस्ट ह्या ठिकाणी काय आहे, डेट फ्री आहे. तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी कंपनीवर फक्त 63 करोडची कर्ज आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट प्रॉफिट बघा 3985 करोडचे प्रॉफिट. म्हणजे खूप चांगले प्रॉफिट्स आहेत आणि खूप कमी कर्ज कंपनीवर आहेत. प्रोमोटर होल्डिंगसुद्धा चांगली आहे, DIs, FIs आणि पब्लिक होल्डिंगसुद्धा ह्या ठिकाणी खूप जास्त चांगली आहे. सो फंडामेंटली स्टॉक खूप जास्त स्ट्रॉंग आहे, ह्याबद्दल काही द्विमतच नाही आहे माझं. स्टॉक एकदम ह्या ठिकाणी काय आहे, स्ट्रॉंग आहे. पण मित्रांनो, आता ह्या ठिकाणी आता आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे का नको. तर मित्रांनो, लॉंग टर्मसाठी जर इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर ह्या ठिकाणी थोडी थोडी बाईंग तुम्ही करायला सुरुवात करू शकता. 400 काय, माझ्या मते येत्या काही वर्षांमध्ये हा स्टॉक 4000 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो, इतकं पोटेन्शियल ह्या स्टॉकमध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीची आपल्या फील्डमध्ये मोनोपॉली असल्या कारणाने तर आणि एक गव्हर्नमेंट कंपनी असल्या कारणाने सगळे जे काही कॉन्ट्रॅक्ट्स आहेत डिफेन्स सेक्टरचे ते ह्यांनाच मिळतात. ओके, सो भविष्यामध्ये ह्याचे प्राईस जे आहे ते वाढत जाण्याची जास्तीत जास्त ह्या ठिकाणी काय आहे, मला शक्यता दिसत आहे. सो स्विंगसाठी जर तुम्ही बाय करणार असाल तर माझ्या मते मित्रांनो, हा तुम्ही स्टॉक बाय करू शकता, बट त्याचा लाईफ टाईम हाय तुटल्यानंतर. अगेन ही कोणती बाईंग रेकमेंडेशन नाही आहे, हे फक्त मी ॲनालिसिस आणि हा एक बिझनेस ॲनालिसिस तुमच्यापुढे प्रस्तुत करतो आहे. तुमच्या कोणत्याही पद्धतीच्या फायनान्शियल नुकसानसाठी मी ह्या ठिकाणी जबाबदार नाही आहे, कारण मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार नाही आहे. ह्याच्या अगोदरही मित्रांनो मी तुम्हाला ह्या ठिकाणी वारंवार कळवलेलं आहे. तर मित्रांनो, आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड हॅव गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.